स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स वर. आपण स्टार्ट केलाय ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आणि त्यामध्ये आपण बघितलं होतं सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे केप्लर्स लॉज. आता केप्लर्स यांनी स्टडी केला होता प्लॅनेट्सचा आणि प्लॅनेट्सच्या मोशनचा आणि त्यावरून त्यांनी दिले 3 लॉज. त्यालाच म्हणतो आपण केप्लर्स लॉज फॉर प्लॅनेटरी मोशन्स. केप्लर जो असेल तो वर्क करत होता अंडर ब्राहे नावाचा सायंटिस्ट असेल त्याच्या अंडर वर्क करत होता आणि ब्राहेच्या डेथ नंतर केप्लरला त्याची प्लेस मिळाली आणि केप्लर्सना त्यानंतर लिहिले 3 लॉज फॉर प्लॅनेटरी मोशन्स. त्यापैकी फर्स्ट लॉ असेल बघा, त्यापैकी जो फर्स्ट लॉ असेल बघू शकता तुम्ही, फर्स्ट लॉ असेल बघू शकता, द ऑर्बिट ऑफ planet is an ellipse. The orbit of planets म्हणू शकतो. The orbit of planets is an ellipse with sun at one of foci. आता जर बघितलं जे ऑर्बिट होती प्लॅनेट्सची, आता हा सन असेल बघा, सेंटरला असेल सन आणि सनच्या अराउंड मध्ये प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतात आणि सनच्या अराउंड मध्ये जेव्हा प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतात तेव्हा ते ऑर्बिट बनवतील आणि ते ऑर्बिट असेल बघा, हा असेल प्लॅनेट असेल आणि प्लॅनेट रिव्हॉल्व करतील इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये. आता बघा इलिप्स फॉर्म करेल जेव्हा तो रिव्हॉल्व करेल अराउंड द सन. जेव्हा प्लॅनेट्स रिव्हॉल्व करतील अराउंड द सन तेव्हा ते फॉर्म करतील इलेप्टिकल ऑर्बिट. हे सांगितलं होतं फर्स्ट लॉ मध्ये केप्लरच्या. आणि सन काय कुठे असेल तर फोसायला. जसं आपला सर्कल असेल, सर्कलला प्रेझेंट असतो सेंटर, तसंच जर इलिप्स असेल, इलेप्टिकल ऑर्बिट असेल तर त्याला असेल फोकस. बघा त्याला असतील फोकस आणि या 2 फोकस पैकी एका फोकसवर प्रेझेंट होता सन. सो जो फोसाय मीन्स 2 फोकसेस होते त्याला म्हटलं आपण फोसाय. जसं सर्कलला असेल सेंटर तसाच इलेप्टिकल ऑर्बिट असेल किंवा इलिप्स असेल त्याला असतात फोकस आणि त्यापैकी एका फोकसवर प्रेझेंट असेल सन आणि त्याच्या अराउंड मध्ये रिव्हॉल्व करतात प्लॅनेट्स काय करतील तर अराउंड द सन रिव्हॉल्व करतील बघू शकता तुम्ही आणि फॉर्म करतील इलेप्टिकल ऑर्बिट. काय फॉर्म करतील तर इलेप्टिकल ऑर्बिट फॉर्म करतील अराउंड द सन आणि सन असेल वन ऑफ द फोकसला. त्यानंतर बघा सेकंड लॉ बघू शकता, सेकंड लॉ बघू शकता, द line joining the planets and sun, sweeps equal area in equal interval of time. बघा आता सेकंड लॉ काय होता तर जो सन आहे, सन पासून आपण एक लाईन ड्रॉ केली अराउंड द प्लॅनेट. आता प्लॅनेट काय करेल, ह्या पोझिशनहून मूव्ह करेल. सपोज करा या पोझिशनहून या पोझिशनला मूव्ह केला आणि इतका जो एरिया कव्हर झालाय, आता यांनी काय कव्हर केला, एरिया कव्हर केला. आता हा एरिया कव्हर करायसाठी सपोज करा टाइम टी लागलेला आहे. बघा आता हा जो एरिया कव्हर करासाठी लागलेला टाइम असेल टी. त्यानंतर प्लॅनेट या पोझिशनला पोहोचलेला असेल. त्यानंतर पुन्हा लाईन ड्रॉ करू आपण आणि या लाईन पासून तर बघा पुन्हा मूव्ह केला प्लॅनेट इथपर्यंत. आता पुन्हा त्यांनी एक एरिया कव्हर केला बघा, या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत मूव्ह करेपर्यंत त्यांनी एक एरिया कव्हर केलाय. सेम इथून तर इथपर्यंत मूव्ह करेपर्यंत एक एरिया कव्हर केलाय. आता जर इथे लागलेला टाइम सुद्धा टी असेल, बघा इथे लागलेला टाइम काय होता टी, सेम जर टाइम इथे लागला तर एरिया सुद्धा असेल इक्वल. हे सांगितलं होतं सेकंड लॉ मध्ये. फर्स्ट लॉ मध्ये काय सांगितलं तर ऑर्बिट ऑफ प्लॅनेट काय असेल, प्लॅनेटची ऑर्बिट काय असेल इलिप्टिकल असेल अराउंड द सन. सन फोकसला असेल, सेंटरला नाही, इलिप्सला असतात फोकस. त्यापैकी एका फोकसला सन असेल आणि त्याच्या अराउंड मध्ये इलेप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करतील प्लॅनेट्स. त्यानंतर प्लॅनेट्स रिव्हॉल्व करताना एका प्लेसवरून निघाले, तिथून लाईन ड्रॉ केली आपण आणि त्या लाईनला तर मूव्ह केला आपण आणि टाइम टी मध्ये जितका प्लॅनेट रिव्हॉल्व करेल, बघा आता टाइम टी मध्ये प्लॅनेट रिव्हॉल्व केला त्याचा जो कव्हर केलेला एरिया असेल, त्याचा कव्हर केलेला एरिया असेल तो त्याला लागलेला टाइम टी असेल. या पॉइंट पासून तर या पॉइंट पर्यंत. सपोज करा या पॉइंटला म्हटलं आपण पॉइंट ए आणि या पॉइंटला म्हटलं आपण पॉइंट बी. पॉइंट ए टू पॉइंट बी मूव्ह करताना टाइम लागलेला असेल टी. बघा आता टाइम लागलेला असेल टी आणि त्यांनी कव्हर केला एक एरिया. त्यानंतर बघा पॉइंट सी क्यू पॉइंट डी क्यू, पॉइंट सी टू डी मूव्ह करताना लागलेला टाइम. आता पॉइंट सी टू डी लागलेला टाइम आणि पॉइंट ए टू बी लागलेला टाइम जर इक्वल असेल,
तर हा एरिया सुद्धा असेल इक्वल. मग समजा आपण या एरियाला ए म्हटलं तर हा एरिया सुद्धा असेल ए, बिकॉज लागलेला टाइम जर इक्वल असेल तर कव्हर केलेला एरिया सुद्धा असेल इक्वल. सो आपण म्हणतो द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया कव्हर करते इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. सो टाइम जर इक्वल असेल तर एरिया सुद्धा कव्हर करेल इक्वल. हे सांगितलं होतं केप्लर सेकंड लॉ मध्ये. यानंतर आपण बघू थर्ड लॉ. सो आपण बघितलं केप्लर फर्स्ट लॉ आहे, सेकंड लॉ. त्यानंतर बघायचं आपल्याला केप्लर थर्ड लॉ. थर्ड लॉ काय असेल बघा आता. थर्ड लॉ असेल बघू शकता एका मॅथमॅटिकल इक्वेशन वरून बघून घेऊ. टी स्क्वेअर दॅट इज पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मीन डिस्टन्स. बघू शकता आता पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन असेल टी स्क्वेअर काय असेल तर बघू शकता स्क्वेअर ऑफ बघा स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. जो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल टू द मीन डिस्टन्स टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. सन पासून तर प्लॅनेटचं जे मेन डिस्टन्स असेल त्याचा क्यूब असेल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. जितका पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन असेल त्याचा स्क्वेअर जर केला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल आपल्या मेन डिस्टन्सला ऑफ प्लॅनेट पासून तर सन पर्यंत जे ऍव्हरेज डिस्टन्स असेल त्याच्या क्यूबला प्रोपोर्शनल असेल पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर. जितक्या टाइमनुसार तो रिव्हॉल्व करत असेल जितका पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन असेल त्याचा स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. मीन्स जसं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन वाढत जाईल तसा ऍव्हरेज डिस्टन्स सुद्धा वाढत जाईल. आता पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हे स्क्वेअरनी वाढत जाईल. बघा स्क्वेअर असेल तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हे स्क्वेअरनी वाढत जाईल तेव्हा ऍव्हरेज डिस्टन्स जे आहे हे क्यूबने वाढत जाईल. डायरेक्टली प्रोपोर्शनल मीन्स एक क्वांटिटी जर वाढत असेल मीन्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन जर वाढत असेल स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन वाढत असेल त्यासोबतच जे मीन डिस्टन्स आहे बिटवीन प्लॅनेट अँड द सन ते सुद्धा वाढत जाईल. जितका पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन जास्त होत जाईल जर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन स्क्वेअर नुसार वाढत असेल तर मीन डिस्टन्स हे क्यूबनी वाढत जाईल. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल मीन्स वन क्वांटिटी इन्क्रीज होत असेल तर अदर क्वांटिटी सुद्धा होईल इन्क्रीज. आता जो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे तो स्क्वेअरनी वाढत आहे तेव्हा ऍव्हरेज डिस्टन्स प्लॅनेट टू सन हे वाढत आहे क्यूबने. हे बघू शकता आणि हे सांगितलं होतं थर्ड लॉ मध्ये. हे होतं केप्लर्स फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आहे थर्ड लॉ. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघू युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सो बघून घ्या.